adjusting term in numerator as per denominator. आता आपण सिंपल टाइप पाहिला. आता थोडा आपण एक काय 5x plus 2 upon 3x minus 5. इथे x चा कोएफिशिएंट किती आहे? 3. वरती किती आहे? 5. काहीच रिलेशन लागत. मग लॉन्ग डिव्हिजन मेथड. लॉन्ग डिव्हिजन मेथड कुठे शिकलेली आठवत आहे का? इयत्ता 8वी. जर तुम्ही SSC चे असाल तर 8वीच्या पुस्तकामध्ये लॉन्ग डिव्हिजन मेथड होती. काय जे सेमिस्टर 2 चा जो पहिला चॅप्टर होता तो हाच लॉन्ग डिव्हिजन. सर आता 8वीतलं काहीच आठवत नाही तर ऍटलिस्ट कोण टीचर होते ते आठवत आहे का मला? आता लॉन्ग डिव्हिजन 5x plus 2 divided by 3x minus 5. काय करायचा? त्याचा जो कोएफिशिएंट आहे x 5x म्हणजे पहिली टर्म त्याच्या पहिल्या टर्मला डिवाइड करायची. 5x upon 3x 5x upon 3x ला x गेला 5. आता मला नाही माहिती तुम्हाला शाळेत कसं शिकवलं होतं पण मी तरी असंच शिकवतो. म्हणजे असं नाही हेच करेक्ट आहे. ही मेथड होती. त्याचा कोएफिशिएंट म्हणजे पहिली टर्म डिवाइडेड बाय डिवायझरची पहिली टर्म, डिव्हिडंडची पहिली टर्म आणि डिवायझरची पहिली टर्म. पहिलं काय करायचं? अरेंज देम इन हायर ऑर्डर टू लोअर ऑर्डर. आपल्याला ते रिप्रेझेंटेशनचे टाइप बनव. स्टँडर्ड वे, स्टँडर्ड पॉलिनॉमियल कसं लिहितात? हायर ऑर्डर टू लोअर ऑर्डर. आता या 5/3 ने आपल्याला इथे मल्टिप्लाय 5/3 into 3x 5/3 into 3x 3 ला 3 गेला काय राहिला? मायनस 5 5 जा 25/, स्टेप कळाले का बघ? 5/3 into 3x is 5x. 5/3 into minus 5 is minus 25/3. अब सब्ट्रैक्ट करने का माइनस, साइन बदल माइनस, साइन बदल प्लस. 5x minus 5x आणि 2 plus 25/3 2 plus 25/3 काय आहे? 31/, कसं काय? इधर जाके मल्टीप्लाई 3 2 जा 6 प्लस 25 अपॉन 3. आता मी तुम्हाला सांगतो M2 अवघड नाही, बिलकुल अवघड नाही. अवघड हे इयत्ता 6वी ड 6वीतलं हे एलसीएम काढायचं. हेच फ्रॅक्शनल कॅल्क्युलेशन. सर कोविड होता, करोना होता, एक्सक्यूजेस. एकदम बेसिक आहे. 3 to the 6 आणि हेच कॉलेजमध्ये शिकवलं जात नाही म्हणून खूप जणांचा मॅथ्स. आता मी शिकवते तर लक्षात घ्या. 3 to the 6 plus 25/3 किती आला? 31/3. हा 31/3 काय झाला? रिमाइंडर. हा 5/3 काय झाला? कोशंट. हा काय आहे? डिव्हिडंड. आणि हा काय आहे? डिवाइस. भाज्य, भाजक, भागाकार, बाकी. डिव्हिडंड, डिवायझर, कोशंट, रिमाइंडर. आणि मग स्टँडर्ड फॉर्म काय होता? डिव्हिडंड अपॉन डिवायझर इज इक्वल टू कोशंट प्लस रिमाइंडर अपॉन डिवायझर.
तमाशा सांग, पहिला फक्त M2 आहे, ही सगळी शाळा आहे, हे 8वी 6वी हे 8वीतच होत आहे असं लिहायचं. मग डिव्हिडंड 5x + 2, डिव्हायझर 3x - 5 इज इक्वल टू कोशंट 5/3 प्लस रिमाइंडर 31/3 अपॉन डिव्हायझर 3x - आता हे put 2 in 1, याच्या जागी हे टाकायचं 5/3 dx प्लस 31/3 कॉन्स्टंट बाजूला घेतला, dx अपॉन 3x - 5 dx अपॉन 3x - 5 झालं 5/3 प्लस 31/3 अपॉन 3x - 5 5/3 dx 31/3 dx अपॉन 3x - 5 5/3 कॉन्स्टंट बाजूला, dx च काय dx च x मागच्या तिन्ही सेशनला तेच घेतलं प्लस 31/3 तसाच, त्याचं इंटिग्रेशन dx अपॉन 3x - 5 log of mod of 3x - 5 into 1/3 plus into 1/3 प्लस इंटू, सर हा कुठून आला 1/3 dx upon ax plus b is equal to log of mod of ax plus b into 1 upon a coefficient of x, 1 upon a coefficient of x plus dx upon 3x plus 5 is equal to log of mod of 3x plus 5 into 1/3. आता इथं मायनस आहे, 3x - 5 into 1/, फक्त याला सिम्प्लिफाय करूया, 5/3x plus 31/9 3 into 3 हा 3 पुढे घेतला, log of 3x - 5 प्लस, सर हा 3 इकडे घ्यायची गरजच आहे का, असंच ठेवलं तर काय होईल, एक्झामिनरचा मूळ 1 मार्क जाऊही शकतो, दयाळू असेल एक्झामिनर मिळू शकतो, पण हे इन जनरल 1/3 into 31/3 3 चा येत असते काय. सो हे थोडासा टाइप जो आहे हा काय लॉंग डिव्हिजन मेथड आली, इट सीम्स टू बी डिफिकल्ट, वाटतं की अरे बाबा आहे सोबत, यात सगळी शाळा आहे, शाळेतल्या सगळ्या आठवणी ताज्या, मॅथ्स विषय